मित्रो, आज आपण ज्या एका घटकानं मानसशास्त्रामध्ये खूप मोठा धुमाकूळ घातलेला आहे आणि केवळ मानसशास्त्रातच नव्हे तर आपल्या मानवी जीवनात देखील याचं खूप महत्त्व किंवा त्याला आपण प्रस्थ म्हणूया, प्रस्थ असं आहे, अशा बुद्धिमत्ता या घटकासंबंधात माहिती आपण आज पाहणार आहोत. आता ही बुद्धिमत्ता आहे, या बुद्धिमत्तेच्या व्याख्या वेगळ्या लोकांनी केलेल्या आहेत. खरं म्हणजे पूर्वी बुद्धिमत्ता, शहाणपणा हे साधारण सारखंच समजलं जायचं, परंतु नंतर असं लक्षात आलं की बुद्धिमत्ता आणि शहाणपणामध्ये फरक आहे. आणि मग हळूहळू मानसशास्त्रज्ञ असं लक्षात घ्यायला लागलं की काय आहे बुद्धिमत्ता नावाची काही वेगळी काही कल्पना आहे का, आणि म्हणून त्यांनी वेगळ्या व्याख्या मांडलेल्या आहेत. लक्षात घ्या. आता काय व्याख्यात पहा, एक साधी व्याख्या अशी आहे की इंटेलिजन्स इज द ॲबिलिटी टू ॲडजस्ट वनसेल्फ सक्सेसफुली टू ए रिलेटिव्हली नॉवेल सिच्युएशन. म्हणजे नवीन जी काही परिस्थिती असते त्याला जुळून घेण्याची जी काही क्षमता असते त्याला त्यांनी बुद्धिमत्ता म्हणलेले म्हणजे विल्यम जेम्सनं. आता असा प्रश्न येईल की मग नुसतं जुळवून घेण्याची क्षमता म्हणजे मग बुद्धिमत्ता होईल का? आणि म्हणून मग फ्रीमनने वेगळी व्याख्या केली. काही लोकांना पटलं नाही. मग त्यांनी असं म्हटलं की इंटेलिजन्स इज रिप्रेझेंटेड इन बिहेवियर बाय द कॅपॅसिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल टू ॲडजस्ट हिमसेल्फ टू न्यू सिच्युएशन्स टू सॉल्व न्यू प्रॉब्लेम्स. म्हणजे केवळ आहे त्या परिस्थितीलाच ॲडजस्ट होणं नव्हे तर नवीन ज्या परिस्थितीमध्ये जी काही नवीन समस्या येतील त्या सोडवण्यासाठी ही ॲडजस्टमेंट, अशा अर्थानं म्हणजे या ठिकाणी थोडा फरक या ठिकाणी केलेला त्यांनी. म्हणजे या ठिकाणी फक्त परिस्थिती जुळवून घेणं नव्हे तर परिस्थिती येणाऱ्या नवीन समस्या ज्या आहेत त्या नवीन समस्या सोडवण्यासाठी जुळवून घेणं हा त्यातला फरक आहे. तर वेगळ्याच प्रकारची व्याख्या टर्मनने केली. ते म्हणतो की ॲन इंडिव्हिज्युअल इज इंटेलिजंट इन प्रपोर्शन ॲज ही इज एबल टू कॅरी ऑन ॲबस्ट्रॅक्ट थिंकिंग. म्हणजे थोडक्यात त्याला असं म्हणायचं आहे, अमूर्त विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. म्हणजे आपल्यासमोर एखादी वस्तू नसताना त्याच्याबद्दलचा विचार करता येण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. आणि अल्फ्रेड बिने की ज्यांनी फार मोठं पुढं बुद्धिमापनामध्ये काम केलं त्यांनी अशी व्याख्या केलेली बा, इंटेलिजन्स इज द टेंडन्सी ऑफ थॉट टू टेक अँड मेंटेन डेफिनिट डिरेक्शन, द कॅपॅसिटी टू मेक ॲडॅप्टेशन्स फॉर द पर्पज ऑफ अटेनिंग ए डिझायर्ड एंड अँड द पॉवर ऑफ सेल्फ क्रिटिसिझम. फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. या ठिकाणी काय म्हणलं पाहिजे, टेंडन्सी ऑफ थॉट टू टेक मेंटेन डेफिनेट म्हणजे एका विशिष्ट दिशेनं जाण्यासाठीची कॅपॅसिटी आहे. टू मेक म्हणजे ॲडॅप्टेशन करण्यासाठी एक विशेष देण्यासाठी, फॉर द पर्पज ऑफ अटेनिंग डिझायर्ड एंड म्हणजे अपेक्षित गोलापर्यंत जाण्यासाठीची क्षमता आहे. आणि त्याचबरोबर स्वतःच्या ज्याला आपण आत्मनिरीक्षण म्हणूया, स्वतःच्या वर्तनाची चिकित्सा करण्याची क्षमता त्याला त्यांनी बुद्धिमत्ता म्हणले. म्हणजे सगळ्याच्या व्याख्याचं आपण सारांश काढायचं ठरवलं असं म्हणता येतं की नवीन परिस्थिती जुळवून घेण्याची क्षमता, परिस्थितीनुसार वर्तन बदल करण्याची क्षमता, पूर्वानुभवाचा उपयोग करून घेण्याची क्षमता आणि सर्व करण्यासाठी आवश्यक असलेली अमूर्त विचार करण्याची क्षमता, हे सर्व घटक ह्या बुद्धिमत्तेमध्ये येतात. म्हणजे बुद्धिमत्तेची ज्या व्याख्याच्या सगळ्या सारांश आपण काढायचं ठरवलं साधारणपणे आपल्याला असं सांगता येतं. मग या ठिकाणी या ज्या व्याख्या आहेत, जसं मी म्हणलं तुम्हाला की या बुद्धिमत्तेनं खूप मोठ्या प्रमाणात सायकोलॉजीमध्ये लोकांना आकर्षित केलेलं होतं. आणि मग ह्याचा विचार व्हायला लागला म्हणजे मग वेगवेगळ्या लोकांनी उपपत्ती मांडायला सुरुवात केली. तर वेगवेगळ्या उपपत्ती कोणत्या आहेत एक मी अगदी आपण थोडक्यात आढावा घेत जाणार आहोत. एक पहिली उपपत्ती आहे ती स्पेअरमनची द्विघटक उपपत्ती. त्याच्या म्हणण्याप्रमाणे काय आहे की बुद्धिमत्तेमध्ये दोन घटक असतात. एक असतो सामान्य घटक आणि असतो एक स्पेसिफिक विशिष्ट घटक ज्याला म्हणतो आपण. त्याला या ठिकाणी आता पहा, या ठिकाणी जी दाखवलं आहे, जी म्हणजे जनरल फॅक्टर आणि एस म्हणजे स्पेसिफिक फॅक्टर. आता जी सामान्य घटक म्हणजे काय तर त्याच्यामध्ये मग त्यांनी स्मरण असेल, कल्पनाशक्ती असेल, तर्कशक्ती, अनुमान काढणं असेल, मॅथमॅटिकल ॲबिलिटी असेल, हे सामान्य घटक आहेत. आणि विशिष्ट घटक असे लक्षात घ्या. आता हे जे विशिष्ट घटक आहेत म्हणजे आपण ज्याला वेगवेगळ्या क्षमता म्हणतो, जसं की बाबा ॲबिलिटी विशेष अलीकडं आपण ज्याला वेगळ्या भाषेत सांगतो, तर ती ॲबिलिटी म्हणा किंवा तो जो भाग आहे त्याला तो स्पेसिफिक फॅक्टर म्हणतो. आणि मग या दोन फॅक्टरमध्ये म्हणजे जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर म्हणजे जी थिअरी जी आहे ती बाय फॅक्टर थिअरी किंवा टू फॅक्टर थिअरी म्हणून ओळखली जाते. आता यांनी हा जो जी फॅक्टर आणि एक उदाहरण तुम्हाला देईन मी व्यवहारातलं, की समजा एखादी व्यक्ती आहे आणि आपण एक थोडी कल्पना करूया की एक डान्सर आहे अशी कल्पना करा.
आता डान्सिंग करण्यासाठी जी काही ॲबिलिटी आहे त्याला आपण एस फॅक्टर म्हणूया. आता आणि दुसरा जर फॅक्टर असेल तो मगाशी म्हणल्याप्रमाणे जनरल फॅक्टर असेल. आता असं होईल की ज्याच्याकडं जनरल फॅक्टर जो आहे तो कमी आहे पण डान्सिंग फॅक्टर तर चांगला आहे, तर तो डान्सिंगमध्ये एक विशिष्ट पद्धतीने विशिष्ट याच्यावर उंचीवर तो जाईल. पण ज्याचा जनरल फॅक्टरही चांगला आहे आणि स्पेसिफिक फॅक्टरही चांगला आहे ती व्यक्ती मात्र त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च पदावर जाते. म्हणजे या ठिकाणी G+S1 आपण असं घेतलं, G+S1 आपण डान्स म्हणलं, आपण असं थोडा वेळा कल्पना करूया. ती डान्स करण्याची क्षमता किंवा ॲबिलिटी म्हणलं आपण. तर जनरल फॅक्टर जो त्याचा आहे तो चांगला असेल आणि S1 जे काय तर ती उंच जाईल. पण फक्त स्पेसिफिक फॅक्टर चांगला आहे आणि जनरल फॅक्टर तसा कमी आहे, तर तो त्या क्षेत्रात जरी उंचीवर गेला तर एक विशिष्ट उंचीवर तो जाईल, त्यापेक्षा जास्त वर जाणार नाही कारण त्याचं जनरल फॅक्टर कमी आहे, मी सर्वसामान्य घटक कमी आहे. जसं S2 आपण म्हणलं किंवा या ठिकाणी याचा कुठलाही म्हणजे असं समजू नका की या ठिकाणी S1 S2 म्हणजे हे दोनच फॅक्टर, अशा अर्थानं दोन फॅक्टर नव्हे, असे अनेक असतील. S1 समजा आपण डान्स म्हणलं, S2 म्हणलं आपण त्याला त्याचा अभिनय म्हणलं, आणखी S3 आपण का समजा गणितीय आकडेमोड क्षमता म्हणलं, आणखी कुठली ॲबिलिटी म्हणलं, असे वेगळे असतील ते. आणि जनरल फॅक्टर मगाशी म्हणल्याप्रमाणे मात्र जो कोर आहे त्याचा लॉजिकल थिंकिंग असेल, स्मरण असेल, कल्पनाशक्ती असेल वगैरे वगैरे, तर तो जनरल फॅक्टर आहे. अशा अर्थानं दोन फॅक्टर ही थिअरी आहे. आता या ठिकाणी नंतर काही लोकांना हे पटलं नाही की यांनी फार जनरल फॅक्टरला फार महत्त्व दिले, कारण ज्याचा जनरल फॅक्टर त्यांनी असं म्हणलं की ज्याचा जनरल फॅक्टर महत्त्वाचा जास्त चांगला आहे ती व्यक्ती जास्त बुद्धिमान असतील. त्या क्षेत्रात जरी त्याचा स्पेसिफिक फॅक्टर कमी असलं तरी ती व्यक्ती जी आहे म्हणजे त्याला त्यांनी जास्त महत्त्व दिलं. पण हे काही लोकांना पटलं नाही म्हणून थॉम्सनने वेगळ्या पद्धतीने मांडणी केली. मग थॉम्सनने काय केलं पहा, त्यांनी असं म्हणलं की त्यांनी थॉम्सनची उपपत्ती आहे त्याला म्हणतात की थॉम्सन ग्रुप फॅक्टर थिअरी किंवा मराठीमध्ये थॉम्सनची समूह घटक उपपत्ती. त्यांनी काय केलं पहा की त्यांनी सुद्धा दोन घटक मानलेच, एक सामान्य घटक आणि स्पेसिफिक फॅक्टर असे दोन घटक मानले. म्हणजे सामान्य घटक आणि विशिष्ट घटक जसे त्यांनी पण मांडले होते ह्यांनी मांडले, पण ह्यांनी आता वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. ह्यांनी काय म्हणलेलं आहे माहिती आहे का की जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर म्हणजे एक त्याला S1 आपण म्हणलं मगाशी म्हणल्याप्रमाणे, समजा नृत्य म्हणलं याला S1ला, S2ला आपण काहीतरी दुसरं आणखी काहीतरी नाव दिलं की अभिनय म्हणलं, S3ला काहीतरी गणिती म्हणलं. आणि हे जे सगळं आहे हे सगळ्यांची गोळाबेरीज आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी आता Gचा पार्ट आणि S1चा पार्ट मिळून एक वेगळाच पार्ट, लक्षात तुमच्या. म्हणजे या ठिकाणी हा एक समूह झाला, Gचा पार्ट आणि S1चा पार्ट हा एक पार्ट, Gचा पार्ट आणि S2चा पार्ट असे वेगळे घटक ह्यांची बेरीज म्हणजे मग या ठिकाणी बुद्धिमत्ता होय. म्हणजे या ठिकाणी सुद्धा दोन घटक जरी मानले असले तरी त्यांनी त्या ठिकाणची जनरल फॅक्टरची कल्पना वेगळी आहे आणि या ठिकाणची कल्पना वेगळी आहे. त्याचप्रमाणे थर्स्टन जो आहे ते थर्स्टनने काय केलं की नाही आम्हाला हे असलं जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर त्यांनी मान्यच केलं नाही आणि त्यांनी असं म्हणलं की असं काही नसतं. तर त्यापेक्षा त्यांनी असं म्हणलं की आपल्याकडे काही अशा वेगळ्या क्षमता असतात आणि त्या सगळ्या क्षमतांची गोळाबेरीज म्हणजे बुद्धिमत्ता. ही जी थिअरी आहे थर्स्टनची हीच पुढं गार्डनरने वेगळ्या पद्धतीने मांडलेली, लक्षात घ्या, आपण तेही बघणार आहोत. हिने काय केलं पहा, मग कोणकोणते त्याने म्हणलेले पहा, म्हणजे PMA1 म्हणजे या ठिकाणी मी म्हणलं की हे जे काही प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज, PMA म्हणजे प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज, प्राथमिक मानसिक क्षमता. आता कोणत्या प्राथमिक मानसिक क्षमता आहेत तर त्यांनी असं म्हणले एक भाषिक क्षमता असते, एक शब्द सौकर्य असतं, संख्याविषयक क्षमता असते, न्यूमरिकल ॲबिलिटी असते, अवबोधन क्षमता असते, अवकाश संवेदन क्षमता असते, नंतर हे स्मृती आहे, उद्गामी अनुमान क्षमता आणि यांत्रिक क्षमता. ह्या 8 क्षमता ज्या आहेत ह्या 8 क्षमतांची गोळाबेरीज म्हणजे बुद्धिमत्ता होय. म्हणजे आता असं झालं पहा की ह्यांची गोळाबेरीज म्हणजे आपण म्हणलं की PMA1 PMA2 वगैरे वगैरे आणि 8 घातले आपण. आता माझी या ठिकाणी असं आपण कल्पना की माझी समजा या ठिकाणी जी काही बेरीज गोळाबेरीज झाली दुसऱ्या एक्स माणसाची देखील काहीतरी गोळाबेरीज झालेली आहे. कदाचित आमच्या दोघांची गोळाबेरीज सारखी आपण म्हणूया थोड्या वेळ, पण कदाचित असं होईल माझ्यामध्ये जी बेरीज जी आहे माझी जी बेरीज झाली आपण अशी थोडं एक कल्पना करूया
की माझी 100 बेरीज झाली आणि दुसऱ्या माणसाची 100 बेरीज झालेली आहे त्या गुणांकाची. गुणांकावर पण तर त्या ठिकाणी आपण काय करूया की माझे भाषिक क्षमतेमुळे ती गुणवाढ झाली असेल, तर दुसऱ्याची कदाचित गणितीय क्षमतेमुळे गुणवाढ झाली असेल, म्हणजे किंवा आणखी अवकाश संवेदन क्षमतेमुळे गुणवाढ झाली असेल. म्हणजे माझ्या काही क्षमता जास्त किमतीच्या असतील तर दुसऱ्याच्या वेगळ्या क्षमता असतील. म्हणजे दिसताना जरी बुद्धिमत्ता सारखी दिसली तुम्हाला, तरी त्यांची ॲबिलिटी मात्र वेगवेगळी असणार आहे. आणि म्हणून तरी गोळाबेरीज सारखी दिसली तरी गोळाबेरीज सारखी तरी ती 2 माणसं मात्र सारखी असणार नाहीत. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. नंतर यानंतर अलीकडच्या जरा काळात मांडली म्हणजे गिलफर्डनं थिअरी म्हणजे जरा वेगळ्याच पद्धतीनं कल्पना मांडलेली बुद्धिमत्तेची. आणि त्यांनी असं एक मॉडेल त्यांनी हे दाखवलेलं आहे आपल्याला की याच्यामध्ये 3 त्रिमिती मॉडेल ज्याला म्हणतो आपण. एका बाजूला त्यांनी आशय घेतलेला आहे, एका बाजूला या ठिकाणी क्रिया, आशय आणि निर्मिती असे ते 3 घटक म्हणजे ज्याला 3 डायमेन्शनल मॉडेल म्हणतो आपण असं. आणि हे 3 घटक म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये 3 डायमेन्शनल या ठिकाणी असतात. या ठिकाणी कुठलाही यातला एक क्यूब काढला आपण बाजूला तर त्याच्यामध्ये 3 हे घटक असतात. आणि मग या प्रत्येकाचे ते 3 छोटे छोट्यांनी घटक दिले आहेत की क्रियेमध्ये कोणते तर बोध, स्मरण, केंद्रित विचार, विकेंद्रित विचार आणि मूल्यमापन. तर आशयामध्ये आकार, रूप, सांकेतिक, शब्दविषयक, वर्तनविषयक असे 4 घटक मांडलेले. आणि निर्मितीमध्ये संबंध, पद्धती, रूपांतर व उपयोजन हे घटक. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक स्क्वेअर जो प्रत्येकातला छोटासा आपण काढला क्यूब तर त्याच्यामध्ये 3ही साईडचे येतील, लक्षात घ्या. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने ह्यांनी बुद्धिमत्तेची कल्पना मांडलेली आहे. तर आता गार्डनरनं अगदी अलीकडं फारच पॉप्युलर झालेली आहे आता ही उपपत्ती अगदी आपल्या थर्स्टनच्या उपपत्तीसारखी, लक्षात घ्या की त्याने असं म्हणलेलं आहे की माणसाकडं वेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता असते. म्हणजे थर्स्टनच्या उपपत्तीमध्ये ह्याच्यामध्ये नीट फरक समजून घ्या. तिथं देखील त्यांनी वेगळ्या क्षमता मांडल्या होत्या, इथं देखील वेगळ्या क्षमता मांडल्या आहेत. पण तिथं काय केलं त्यांनी सगळ्यांची गोळाबेरीज म्हणजे बुद्धिमत्ता असं म्हणलं होतं. इथं तसं नाही. इथे यांनी काय म्हणलेलं आहे, प्रत्येक माणसाकडं वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात आणि 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता त्यांनी मांडलेल्या आहेत. म्हणजे मग काय झालं पहा की एखादी व्यक्ती जी असते त्याची भाषिक बुद्धिमत्ता जास्त असते, तो भाषिकदृष्ट्या बुद्धिमान असतो. एखादी व्यक्ती अवकाशीय बुद्धिमत्तेमध्ये असते. आता हे जे आहेत घटक लक्षात घ्या, हे त्याचं म्हणणं हे सगळ्या प्रत्येकामध्ये आहेत, हे प्रत्येकामध्ये असतातच हे घटक. पण काहींच्यामध्ये भाषिक हा जो घटक आहे किंवा भाषिक बुद्धिमत्ता आहे ही त्याची प्रचंड असते. आता होतं कसं पहा, मग आता जेव्हा आपण एखादा चांगला कलाकार म्हणतो किंवा चांगली एखादी व्यक्ती आहे, समजा अशी आपण कल्पना करूया की एखादा चांगला वक्ता म्हणा किंवा लेखक म्हणा, कवी म्हणा, तो चांगला असेल, त्याची भाषिक बुद्धिमत्ता जास्त आहे, सरळ सरळ त्याचा अर्थ झाला. पण समजा अशी कल्पना करू आपण की एक सामान्य मनुष्य म्हणजे त्याच्याकडे भाषिक बुद्धिमत्ताच नसते का? नाही, भाषिक बुद्धिमत्ता त्याच्यामध्ये असते, पण तो अल्प प्रमाणात असते, ती अल्प प्रमाणात असते. मात्र काहींच्यामध्ये भाषिक बुद्धिमत्ता जास्त असते, ती त्या क्षेत्रामध्ये माणसं आपल्याला चमकताना दिसतात. अशा अर्थानं संगीत असेल, तार्किक, गणितीय क्षमता असेल वगैरे वगैरे. म्हणजे अशा पद्धतीने 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता वेगवेगळ्या बुद्धिमत्ता आहेत असं मानलं आणि अशा पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. म्हणजे थर्स्टनची देखील त्यांनी त्या ठिकाणी 8 प्रायमरी मानसिक ॲबिलिटी मानल्या होत्या, परंतु त्यांची गोळाबेरीज म्हणजे बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ता म्हणजे एक घटक असा मानला होता. इथं असं नाही, वेगवेगळ्या प्रकारची बुद्धिमत्ता मानलेली, हा त्यातला महत्त्वाचा फरक आहे, लक्षात घ्या. आता हे जे काही बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्ता मोजायची कशी, तर याबद्दल फार गमतीशीर असे पूर्वीपासून प्रयत्न झालेले आहेत पहा. अगदी सांगायला हरकत नाही आपल्याला की 1772ला लॅव्हॅटर नावाचा एक शास्त्रज्ञ होता, म्हणजे मानसशास्त्रज्ञ होता. त्यांनी चेहरेपट्टी, नाक, गालफडं जी आहेत आपली, हनुवटी, याच्यावरून काही निष्कर्ष काढले. म्हणजे कसं पहा, ज्याचं नाक चपटं असेल, हनुवटी अशी हे असेल, अरुंद असेल, तर ही माणसं जास्त गुन्हेगार स्वरूपाची असतात. म्हणजे हाडांचा अभ्यासशास्त्र करून असे काहीतरी तर्क काढले होते. फार गमतीशीर चमत्कारी कसे होते. तसंच या ठिकाणी बेलनं 1806मध्ये बेलनं काही असे प्रयत्न केले. नंतर 1807ला तुमच्या मस्तकशास्त्र, गॉल जो आहे त्याने मस्तकशास्त्र नावाचं एक शास्त्र डेव्हलप झालं होतं आणि त्याने असं म्हणलं की ज्याची कोठी मोठी आहे ती व्यक्ती जास्त बुद्धिमान असते.
तर 1876 लॉमरसन असं म्हणलं की ज्याचं कपाळ अरुंद असतं, नाक अपुरं असतं, तर ती माणसं जी काही कमी बुद्धिमान असतात वगैरे वगैरे. म्हणजे अशा पद्धतीनं अशा चुकीच्या पद्धतीने पण प्रयत्न करत गेले होते लोक बुद्धिमत्तेबाबत. आणि मग मात्र 1906 पियर्सननं 5000 मुलांचा अभ्यास केला आणि लक्षात आणून दिलं की असं काही नाही, हे सगळं चुकीचे प्रयत्न आहेत, याला काही अर्थ नाही, हे अगदी अशास्त्रीय गोष्टी आहेत. आणि मग पुढं काय झालं की मग वेगळ्या पद्धतीने विचार व्हायला लागला. आणि मग विचार व्हायला लागला की वेगवेगळ्या कसोटी, म्हणजे वेदन भेदाभेद क्षमतेवर कसोटी. आता ह्याच्यामध्ये काय होतं पहा की वजनातील भेद ओळखणं. म्हणजे काय करायचं, समजा आपण असं केलं की डोळे झाकायला लावले एखाद्या मुलाला आणि त्या हातात 100 ग्रॅमचं वजन दिलं आणि नंतर काय केलं आपण की त्या वजनात फरक करत गेलो. त्या वजनात फरक केलं, 100च्या ऐवजी मग समजा या ठिकाणी 80 ग्रॅम केलं, 75 ग्रॅम केलं, असं. हा जो फरक, जी व्यक्ती असा जो फरक आहे, हा सूक्ष्म फरक जो जाणवेल तर ती व्यक्ती जास्त बुद्धिमान आहे. तसंच स्पर्श, म्हणजे ॲस्ट्रोशिओमीटर नावाचं एक मशीन असतं, 2 ह्याच्यामध्ये. जसं आपण कंपासचं कर्कटक जे असतं ना, ते कर्कटक आपल्या हातावर ठेवलं आणि डोळे झाकले आणि त्या ठिकाणी एक समजा आपण अशी कल्पना करू की त्या कर्कटकच्या 2 टोकामध्ये 1 इंचाचं अंतर ठेवलेलं आहे आणि ते टोक आपल्या हातावर आपण टोचलेलं आहे, डोळे झाकलेले आहेत. आणि किती मग टोकं टोचली आहेत, तर म्हणतो की 2 टोकं टोचली आहेत. नंतर ते अंतर कमी करत गेलो आपण. मग या ठिकाणी 1 इंचऐवजी थोडंसं आणखी पाऊण इंच केलं, किंवा आपण सेंटीमीटरमध्ये म्हणजे समजा 2.5 सेंटीमीटरऐवजी 2 सेंटीमीटर केलं, पुन्हा थोडंसं 1.5 केलं, असं करत गेलो. आणि मग तो सांगतो की नाही, एकच आहे टोक, ॲक्च्युली 2 टोक आहेत, पण तो म्हणतो एकच टोक आहे. म्हणजे हे जे आहे, हा फरक जो आहे. आता 2 टोक असताना सुद्धा एक म्हणतो, एक व्यक्ती काय म्हणते, ज्यामध्ये 5 मिलीमीटर म्हणून आपण, तर त्या 5 मिलीमीटरचा फरक आहे, त्यावेळी ती म्हणते की ती दोन्ही टोकं एकच आहेत. आणि दुसरी व्यक्ती जी आहे ती मात्र 8 मिलीमीटरचा फरक असताना म्हणते की दोन्ही टोकं एकच आहेत. म्हणजे या ठिकाणी जी व्यक्ती सूक्ष्म जो फरक जाणवते, सांगते, जी 5 मला, ती जास्त बुद्धिमान आहे, त्याची जास्त ते ज्ञानेंद्रिय जास्त संवेदनशीलता, असा त्याचा अर्थ होता. तसंच कारक कसोटी. मग नंतर लक्षात आलं की नाही, याला काय अर्थ राहत नाही, ही ज्ञानेंद्रियावर हे करणं चुकीचं आहे वगैरे. नंतर त्यांनी बॅगलेनं सिद्ध करून दाखवलं. नंतर मग कारक कसोटी आल्या. त्या कारक कसोटीमध्ये तुम्ही कदाचित यात्रेत वगैरे असं पाहिलं असेल काय वेळेला की असं जोरात अशी बुक्की मारायची असते पाहिजे, मग ते किती ते काटा सरकतो. जे तसे मशीन्स आहेत आणि त्या मशीन्स आहेत, टायपिंग मशीन असते एक, जसं आपण टायपिंग असतं ना तसं मशीन. तुम्ही एका बोटांचं बटन दाबत जायचं आणि किती वेळ तुम्ही दाबत जाता, जो जास्त वेळ करता जाईल, जो फास्ट करत जाईल, तर त्याची क्षमता जास्त आहे. म्हणजे किंवा बोटानं वजन उचलणे, एका बोटानं 100 ग्रॅम उचललं, 200 ग्रॅम उचललं, 300 ग्रॅम उचललं, तर नंतर रिॲक्शन टाईम आहे, म्हणजे पाहिल्याबरोबर किती वेळा तुम्ही पटकन उत्तर देता. तर ह्या सगळ्या कारक कसोट्या होत्या. तर ह्या ज्या कसोट्या आहेत, ह्या सगळ्या थोड्याशा नंतर ठरलं की हे सगळ्या अशास्त्रीय तज्ञ काही फारसं नाही. मग खऱ्या अर्थानं प्रयत्न सुरू केले ते बिनेनं. ते 1905मध्ये, कारण मी 1895 सुरुवात केली त्यांनी, पण 1905मध्ये त्यांनी एक कसोटी तयार केली. त्यावेळेस बिनेला एका फ्रान्सच्या शिक्षण मंत्र्यांनी काम दिलं होतं आणि त्यांनी ते काम केलं आणि 1905ला एक कसोटी तयार केली. म्हणजे 1895 सुरुवात झाली होती, पण 1905ला ते काम सुरू झालं, पूर्ण झालं. पहिली कसोटी तयार केली आणि 1908मध्ये ती त्यात सुधारणा केली. तर पुन्हा त्या बिनेच्या कसोटीत टर्मन यांनी सुधारणा केली आणि 1937ला आणि 1960ला त्याला अंतिम स्वरूप प्राप्त केलं. आता ही जी कसोटी आहे, या कसोटीचं मराठी रूपांतर म्हणजे आपल्याला फार अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर कामत नावाचे ग्रस्त होते, त्यांनी ह्याचं मराठी रूपांतर प्रसिद्ध केलं, कामताची कसोटी म्हणून प्रसिद्ध आहे. ही कसोटी काय आहे, सहज आपल्याला थोडीशी माहिती असेल मी सांगतो तुम्हाला. या कसोटीमध्ये काय केले पहा की 3 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलांना अशा चाचण्या केल्या. प्रत्येक वर्षाला एक चाचणी अशी केलेली आहे आणि त्या प्रत्येक चाचणीमध्ये 6 प्रश्न आहेत. ते 6 प्रश्नाच्या मुलांनी उत्तर द्यायचे आहेत. म्हणजे एक अगदी लहान मुलं असेल तर हे काय आहे, ते काय वगैरे वस्तू दाखवून देखील प्रश्न आहेत, पण गमतीशीर प्रश्न आहेत ते. म्हणजे एका वर्षासाठी एक कसोटी आणि त्याला त्या कसोटीत 6 प्रश्न. आता अशी कल्पना करू आपण, 3 वर्षाचं मूल आहे. 3 वर्षाचं मूल आहे, त्यांनी काय केलं, 3 वर्षाच्या वर्षासाठी जी कसोटी तयार केली त्या सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली. बरोबर आहे, त्यांनी सर्व बरोबर दिली. आणि 4 वर्षाची जी कसोटी त्याला पुन्हा दिली, त्यातले काही प्रश्न त्यांनी सोडवले बरोबर. मग काय करायचं, मग काय केलं तर
एका वर्षाला आपण किती घेतलं, एक कसोटी आहे आणि त्याला 6 प्रश्न आहे. म्हणजे एका प्रश्नाचं मूल्य झालं 2 महिने. 2 महिने म्हणजे 3 वर्षाचा जो मुलगा आहे त्यांनी 3 वर्षाच्या मुलासाठीची कसोटी पूर्ण सोडवली आणि 4 वर्षाच्या कसोटीतले 2 प्रश्न बरोबर सोडवले, अशी आपण कल्पना केली. म्हणजे त्याचं काय केलं या ठिकाणी, त्याचं 3 वर्ष वय जे आहे ते पहिलं, आणि आता काय केलं आम्ही, ते 2 प्रश्न सोडवले म्हणजे 4 महिने. म्हणजे त्याचं आता मानसिक वय असं केलं त्यांनी की त्याचं मानसिक वय आहे 3 वर्ष आणि 4 महिने. कारण 3 वर्षाची त्यांनी कसोटी पूर्ण सोडवली आणि 4 वर्षातले त्यांनी 2 प्रश्न बरोबर सोडवले म्हणजे 4 महिने, अशा अर्थानं. असे त्यांनी 10 वर्षापर्यंत असे कसोटी तयार केले. नंतर पुढं काय केलं पहा की पुढचे जे काय आहेत की 12, 14, 16 यासाठी म्हणतात 2-2 वर्षासाठी प्रश्न. म्हणजे 10च्या पुढं काय केलं त्यांनी, 2 वर्षासाठी ती कसोटी आहे. म्हणजे एका कसोटीत 6 प्रश्न. म्हणजे आता एका प्रश्नाचं मूल्य झालं 4 महिने. आता एका कसोटीचं मूल्य झालं 4 महिने. आता या ठिकाणी मगाचंच आपण उदाहरण घेऊया. एक मुलगा आहे, त्यांनी काय केलं की 10 वर्षासाठीची कसोटी बरोबर सोडवली. म्हणजे त्यांचं मानसिक वय झालं 10 वर्ष असं म्हणायचं. आणि काय केलं त्यांनी, 12 वर्षाची जी कसोटी होती त्यातले 3 प्रश्न सोडवले. तर एका याचं किती झालेलं आहे, एका प्रश्नाला म्हणजे एका प्रश्नाचं जे काही मूल्य जे आहे ते 4 महिने झालेलं आहे. म्हणजे आता 3 प्रश्न म्हणजे 4 × 12 महिने झाले. म्हणजे आता 10 वर्षाचं पहिलं मानसिक वय आणि आता हे 12 महिने म्हणजे 13. त्याचं मानसिक वय झालं आता 13. त्याचं जन्मवय काय असू द्या, या ठिकाणी मानसिक वय झालं 13 अशा अर्थानं. आता हे जे आहे म्हणजे एक मुलगा 10 वर्षाचा मुलगा तो काय करतो आहे, 10 वर्षाची कसोटी पूर्ण सोडवतो आणि 12 वर्षाच्या कसोटीतले 3 प्रश्न सोडवतो. 3 प्रश्न म्हणजे 4 × 12 महिने झाले. 12 महिने म्हणजे 1 वर्ष. आणि त्याचं वय कुठले आहे, त्याचं जन्मवय आहे 10 वर्ष. 10 वर्षाची कसोटी बरोबर सोडवली म्हणजे 10 वर्ष आणि आता हे 1 वर्ष म्हणजे 11 वर्ष. म्हणजे मानसिक वय झालं 11 वर्ष आणि जन्मवय झालं 10 वर्ष. पहा, जन्मवय झालं 10 वर्ष आणि मानसिक वय झालं 11 वर्ष अशा अर्थानं. म्हणजे असं नंतर पुढं काय केलेलं पहा, 19 ते 21 हा जो गट आहे तिथं मात्र पुन्हा 3 वर्षासाठी एक कसोटी. त्यामुळं एका ह्याचं मूल्य जे होतं ते 6 महिने होतं. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण बदलत जातो. आणि मग हे काय, याचा फायदा काय, याचा उपयोग काय, तर याच्यावरून बुद्ध्यांक काढला जातो. त्याला आपण बुद्धिगुणांक असंही म्हणतो किंवा इंटेलिजन्स कोशंट इंग्रजीमध्ये आपण म्हणतो. म्हणजे काय करतो आपण पहा, या ठिकाणी आता एक मुलगा आहे, 12 वर्षाचा मुलगा आहे आणि त्यांनी काय केलं की 14 वर्ष, आपण थोडं असं समजू आता की 14 वर्षाची पूर्ण कसोटी सोडली. म्हणजे 12 वर्षाची सोडवली आणि 14 वर्षाचीही सोडवलेली आहे किंवा 15 वर्षाची वगैरे वगैरे. तर आता त्याप्रमाणे त्याचं मानसिक वय होईल. ज्या वर्षासाठी जी कसोटी तयार केलेली आहे ती कसोटी त्यांनी पूर्ण सोडली असं आपण थोडं समजूया. तर ते त्याचं मानसिक वय होईल आणि त्याचं जन्मवय आहे ते जन्मवय. म्हणजे आता मग गुणोत्तर म्हणजे बुद्ध्यांक म्हणजे मानसिक वय भागिले जन्मवय. आता आपण असं म्हणलं की त्याचं मानसिक वय होतं 13 आणि जन्मवय आहे 10. म्हणजे 13 भागिले 10. आता हा जो काय आहे 13 भागिले 10 म्हणजे झाले 1.3. मग 1.3 असे करण्यापेक्षा त्याला 100 गुणलं तर तो गुणोत्तर जरा सोयीचं आपल्याला समजायला सोपं पडतं म्हणून आपण त्याला 100 गुणतो. आणि मग त्याचं गुणोत्तर काय झालं की 130. त्याचा बुद्धिगुणांक झाला 130. आता समजा अशी कल्पना करू आपण की 12 वर्षाचा मुलगा आहे, त्यांनी काय केलं म्हणजे त्याचं जन्मवय आहे 12 आणि त्याचं मानसिक वय देखील 12च आहे. म्हणजे मग काय होईल, 12 भागिले 12 गुणिले 100 म्हणजे 1 गुणिले 100 म्हणजे 100. म्हणून सामान्य माणसाचं वय ज्याचं सामान्य बुद्धिगुणांक आहे म्हणजे किती, 100. सामान्य बुद्धिगुणांक म्हणजे 100 आणि 100पेक्षा बुद्धिगुणांक ज्याचा जास्त होईल तर तसा हुशार किंवा बुद्धिमान आहे असं आपण समजत जाऊ अशा लमच्या. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण हे बुद्धिमापन कर. आणि ह्याचं मग ह्या बिनेने जे काम केलं तर ही जी काही त्यांनी कल्पना मांडली किंवा हे सगळं मांडलं त्याच्यानंतरही परत सुधारणा करत गेले लोक. नंतर मग असा प्रश्न असा आला की हे जे आहे ते हे ज्याला आपण काय म्हणूया की ही जी कसोटी आहे ही वैयक्तिक कसोटी आहे. मग वैयक्तिक कसोटीने फार वेळ लागेल हे करायला आणि मग काय करता येईल आपल्याला,
मग नंतर काही लोकांनी असंही केलं पुढं की ज्याला समूह कसोटी म्हणतो, ओटीस नावाचं आहे, त्यांनी एक समूह कसोट्या तयार केले. ते आपण नंतर बघू, आता तो विषय नाही. फक्त लक्षात आला पाहिजे आपल्याला की बुद्ध्यांक म्हणजे काय, तर मानसिक वय भागिले जन्मवय गुणिले 100. आता पुढे गंमत घेतल्यात एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा असा की समजा असं झालं की 16 वर्षाचा मुलगा आहे, 16 वर्षाचा मुलगा आहे, त्याचं जन्मवय झालं 16, बरोबर आहे. आता त्यांनी काय केलं की 18 वर्षाची कसोटी सोडवली, तर 18 भागिले 16 आणि मग काय जे गुणोत्तर त्याला 100 गुणलं की तो त्याला बुद्धी हे येईल तुमचं. आता प्रश्न ह्याच्या पुढचा आहे की जर समजा मुलगा 21 वर्षाचा आहे किंवा 24 वर्षाचा आहे, 25 वर्षाचा एखादा तरुण आहे आणि त्यांनी काय केलं, तर हे त्याला बुद्धिमत्ता पण कसोटीत दिली, मग त्याचं जन्मवय काय होईल. त्यांनी काय केलं, 16 वर्षाची कसोटी बरोबर सोडवली, 18 वर्षाची बरोबर सोडवली की 21 वर्षाची बरोबर सोडवली. मग आता 21 समजा आपण असं म्हणलं की 21 वर्षासाठी त्यांनी म्हणलं की 19 ते 21 गटासाठी वगैरे 21 वर्षाची आपण बरोबर सोडले असं समजूया आपण. तर मग काय होईल, 21 भागिले 24, त्याचा जन्मवय 24 आपण मानलं तर, असं मानलं तर मग काय होईल की त्याचा बुद्धिगुण कमी होईल. तर या ठिकाणी आता एक लक्षात गोष्ट ठेवायची की जन्मवय हे त्याचं किती जरी पुढं असलं तरी त्याचं जन्मवय 16च आहे असं गृहीत धरायचं आणि कॅल्क्युलेशन करायचं. याचं कारण असं आहे की बुद्धिमत्ता ही 16 वर्षापर्यंतच वाढते असं त्या तत्कालीन त्या काळामध्ये गृहीत धरलं गेलेलं आहे. आणि त्यामुळं उदाहरण सोडत असताना किंवा हे करत असताना आपला विचार करावा लागतो किंवा बुद्धिमापन करताना की त्याचं जन्मवय 16 आहे असं समजून, म्हणजे मानसिक वय भागिले जन्मवय घेताना 16च घ्यायचं, लक्षात घ्या. 21 किंवा 24 घेतलं तर तो मेंटल रिटार्डेड होईल कदाचित मग पुढं, तर तसं आपल्याला करायचं नाही आहे. आता बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये काय आहेत लक्षात घ्या. तर बुद्धिमत्ता ही अनुवांशिक गोष्ट आहे, लक्षात घ्या. हे पहिल्यांदा समजलं पाहिजे आपल्याला. म्हणजे ही आपल्याला हेरिडिटी मिळालेली गोष्ट आहे. जसं आपल्याला आपल्या पूर्वजाकडून जे काही आईवडिलाकडून किंवा जे काही पूर्वज जे आहेत त्यांच्याकडून जसं आपलं रंग, रूप, शरीरयष्टी, जीन सगळे मिळालं असतं, तशी बुद्धिमत्ता ही अनुवांशिक गोष्ट असते. नंतर बुद्धिगुणांक हा स्थिर असतो. म्हणजे एखादा मुलगा बुद्धिमान आहे, 10 वर्षी समजा आपण त्याला 10व्या वर्षी त्याचा बुद्धिगुणांक आपण काढला आणि तो समजा असा आला की 120 त्याचा बुद्धिगुणांक आहे. मग तो समजा 25 वर्षात झाला, 40 वर्षात झाला, तरी बुद्धिगुणांक तेवढाच राहतो, बुद्धिगुणांक बदलत नाही. मग काय बदलतं, तर 10व्या वर्षी बुद्धिगुणांक जरी तेवढाच असला आणि 40व्या वर्षी त्याचा बुद्धिगुणांक तेवढाच राहत असला तरी मधल्या काळात घेतलेला अनुभव बदलतो, ज्ञान बदलतो, तो ज्ञानी जास्त होतो, बुद्धिमान जास्त होत नाही, बुद्धिमान तेवढाच येतो, त्याचा बुद्धिगुणांक तेवढाच राहतो. बुद्धिगुणांक हा विशिष्ट वयानंतर वाढत नाही. मग अशी म्हणलं तुम्हाला की जी काही वाढ आहे ही 16 वर्षापर्यंतच होते. काही लोक ते 18 वर्षापर्यंत म्हणतात आणि काही लोक फार 21 वर्षापर्यंत एक्सटेंड करतात. याच्यापेक्षा पुढं बुद्धिमत्ता वाढत नाही. म्हणजे म्हातारपणी वय वाढलं आणि मग तो खूप बुद्धिमान मनुष्य आहे, बुद्धिमान पुढं नाही, पुढं तो मनुष्य ज्ञानी होत जातो, बुद्धिमान होत नाही. बुद्धिमान आहे तो तेवढाच, 21व्या वर्षी जेवढा होता तेवढाच तो 60व्या वर्षी बुद्धिमान आहे. उलट थोडा कमी होईल, पुढे ऱ्हास होतो नंतर. बुद्ध्यांक हे मानसिक वय व जन्मवय यांचे गुणोत्तर असल्याने जन्मवय कितीही वाढले तरी मानसिक वय 16 समजले जाते. मग सांगितलं तुम्हाला बुद्धीचा विकास 16 वर्षापर्यंत होत असे मानले जाते. पुढे बुद्धी वाढत नाही, फक्त ज्ञान वाढतं. नंतर बुद्धीचा विकास नियमित होत नाही. पहिल्या 5 वर्षापर्यंत हा विकास सर्वाधिक वेगाने होतो व 16 ते 18 वर्षादरम्यान तो थांबतो. म्हणजे बुद्धीचा विकास पहिली जे काही 5-6 वर्ष असतात तो खूप झपाट्यानं होतो, कारण मेंदूचाच विकास त्या काळात झपाट्यानं होत असतो. आणि म्हणून तर आता आपण या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सुद्धा ही जी बालवाडीची मुलंसुद्धा शाळेत आणायचं कारण काय लागतं आहे, कारण मेंदूचा विकास जर झपाट्यानं होत असेल आणि मेंदूच्या विकासावर बुद्धीचा विकास अवलंबून असेल तर या वयातल्या मुलांचा मेंदूचा विकास चांगला होण्यासाठी म्हणजे 3 वर्षापासूनच आपण शाळेत आणतो, त्यांना खायला देणार आहोत, दुपारचं जेवण देणार आहोत, सकाळचा नाश्ता देणार आहोत की जेणेकरून कुपोषण होऊ नये आणि कुपोषणामुळे त्याच्या मेंदूवर विपरीत परिणाम होऊ नये, हा त्यातला भाग आहे. मग अशी म्हणल्याप्रमाणे तो तिथं थांबतो आणि 16-18 वर्षांदरम्यान तो थांबतो. नंतर सामान्यपणे स्त्री आणि पुरुष यांचा सरासरी बुद्ध्यांक समान असतो, परंतु पुरुषांमध्ये अतिबुद्धिमान व मंदबुद्धी लोकांचे प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत जास्त असते. म्हणजे आपण 100 स्त्रिया घेतल्या आणि 100 पुरुष घेतले आणि त्यांच्या बुद्धिगुणांक सगळ्यांची सरासरी काढली, दोघांची सरासरी सारखी येते. परंतु काय होतं की जर आपण असं विचार केला
की बुद्धिमान माणसं आहेत, म्हणजे अत्यंत बुद्धिमान माणसं, म्हणजे व्यक्ती म्हणून बुद्धिमान माणसं म्हणत नाही, बुद्धिमान व्यक्ती म्हणलं तर आपण त्याच्यामध्ये पुरुषांचं प्रमाण स्त्रियांच्या तुलनेत थोडं जास्त असतं. आणि त्याचबरोबर वेडी वेडी म्हणणं चुकीचं आहे, पण अति मतिमंद म्हणा किंवा ते अशी रिटायर्ड जे असतात, निर्बुद्ध ज्याला म्हणतो आपण, की त्यांच्यामध्ये देखील पुरुषांचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे जो काय कर्व जो असतो म्हणतो ना आपण, ते तो सारखाच राहतो आणि शेवटी त्यामुळं दोन्ही सरासरी सारखेच राहते. वंशभेद अथवा जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद याचा बुद्धिमत्तेवर काही परिणाम होत नाही. बुद्धिमत्ता ही कोणी कशावरही असल्या गोष्टीवरती अवलंबून नाही. तर सर्वसाधारणपणे वयाच्या 23-24 वर्षादरम्यान बुद्धिमत्ता परमोच्च पातळीवर पोहोचलेली असते. म्हणजे मग म्हणलं मला की बुद्धिमत्ता पण 18-21 वर्षापर्यंत फार तर वाढते, पुढं होत नाही. आणि मग त्या ठिकाणी ती मॅच्युरिटी एक विशिष्ट आली की ते आपण म्हणतो की 23-24 वर्ष अगदी ते फुल, कारण त्यावेळेला तुमच्या सगळ्या क्षमता देखील सगळ्या विकसित झालेल्या असतात, सगळ्या शारीरिक क्षमता सगळ्या विकसित झालेल्या असतात आणि त्यावेळेला बुद्धिमत्ता देखील अत्यंत परमोच्च पातळीवर पोहोचली असते. आणि म्हणून असं म्हणलं जातं नेहमी, जर तुम्हाला भौतिकशास्त्रातली संशोधन करायचं असेल तर ही साधारणपणे या वयात त्याची सुरुवात करावी. ही 23-24 वर्ष जे आहे ह्याच तरुण वयामध्येच हे भौतिकशास्त्र आणि सामाजिक शास्त्रातले संशोधन करायचे असतील तर मात्र 35च्या पुढं संशोधन करणं जास्त सोयीचं पडतं. का तर तिथं बुद्धिमत्तेपेक्षा सुद्धा मॅच्युरिटीची जास्त गरज असते. इथं बुद्धिमत्तेची जास्त गरज असते, पण तिथं बुद्धिमत्तेशिवाय मॅच्युरिटी जास्त गरज, म्हणून तिकडं 35च्या पुढे गेलं तर चालतं. परंतु इथं मात्र 23-24 कारण त्यावेळेस बुद्धिमत्तेचा अगदी पीक पिरियड असतो. सर्वसाधारणपणे मंदबुद्धी विद्यार्थ्याच्या बुद्धीची वाढ लवकर खुंटते, तर बुद्धिमान व्यक्तीमध्ये हा कालावधी मोठा असतो. म्हणजे साधारण असं मग कशी म्हणलं तुम्हाला की बुद्धिमत्ता या 19-20-21 वर्षापर्यंत मॅक्झिमम ती विकसित असते. परंतु जे काही ज्याला आपण मतिमंद मुलं म्हणतो किंवा जे आहेत तर ह्या मुलांचं साधारण 12 वर्षापर्यंतच ती बुद्धीचा विकास होतो, पुढे त्यांचा विकास फारसा होत नाही. आता बुद्धिमत्तेचं वितरण कसं झालेलं आहे पहा. आता मग म्हणतो मला बुद्धिमत्तेचा गुणांक कसं काढायचं आपल्याला कळालं. आता बुद्धिगुणांक आपण काढले. आता बुद्धिगुणांक काढल्यानंतर आपण कुठं आहोत. माझा समजा बुद्धिगुणांक 100 आहे, कोणाचा 120 आहे, कोणाचा 130 आहे. मग कसं ठरवायचं काय त्याला. म्हणून एक सँडी फोर्ड नावाचे एक सायकोलॉजिस्ट आहे, त्यांनी एक हे दिलेलं आहे की त्याचं वितरण कसं असावं. त्यांनी काय केलं पहा, 25पेक्षा जर कमी बुद्धिगुणांक असेल त्याला एक नाव काय द्यायचं, तर त्याला म्हणजे ते निर्बुद्ध किंवा इडियट. 25 ते 49 असेल तर जडबुद्धी, 50 ते 69 असेल तर मंदबुद्धी, 70 ते 79 असेल तर मंदबुद्धीच्या सीमेवर किंवा बॉर्डर लाईन, 80 ते 89 असेल तर अल्पसामान्य, 90 ते 109 असेल तर सामान्य, 110 ते 19 असेल तर शीघ्र, 120 ते 129 कुशाग्र मुलं, 130 ते 139 असामान्य आणि 140 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर अलौकिक. आता आपला संबंध साधारणपणे पहा, मी साधारणपणे म्हणतो आहे की आपला जो संबंध येतो तो 80पासून पुढे येतो पहा. ही जी खालची जी मुलं असतात, विशेष शाळेच्या बाबतीत विचार केला तर ह्यांच्यासाठी वेगळ्या शाळा, म्हणजे 70 ते 79 वगैरे जो भाग आहे त्यांच्यासाठी वेगळ्याच शाळांची व्यवस्था करायला लागते. 80-89 जे आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा काही एक ज्याला आपण व्यवसाय शिक्षण काही ज्याला टाईपड एखादं काम करून त्यांच्याकडनं आपलं त्यांना करू शकतो. म्हणजे त्यांच्यासाठी वेगळ्या शाळा, परंतु ती माणसं आपण या ती स्वयंपूर्ण होऊ शकतील अशा पद्धतीचं शिक्षण त्यांना देऊ शकतो. 90पासून आपल्याकडं मुलं साधारणपणे शाळेमध्ये येतात. हे सर्व ज्याला आपण नेहमीच्या शाळा म्हणतो इथपासून असतात. त्यामध्ये सुद्धा साधारणपणे 90 ते 100 असतात. ते थोडेसे स्लो लर्नर असतात, म्हणजे थोडासा जसं शिकण्याचा वेग थोडासा कमी असतो, त्यासाठी आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतात आणि पुढचे मात्र मग आपोआप शिकत जातात. नंतर पुढे कुशाग्र मुलं असतात, वर्गातली शीघ्र मुलं असतात. त्यासाठी वेगळे स्कॉलरशिपच्या परीक्षा म्हणा किंवा चांगल्या परीक्षा देणं अपेक्षित असतं. आता यांचं प्रमाणसुद्धा दिलेलं आहे पहा. आता हे 25पेक्षा कमी, ज्यांचं बुद्धिगुणांक 25पेक्षा कमी आहे त्यांचे किती असतं शेकडा प्रमाण. 100मध्ये 0.25, एकसुद्धा नाही, 0.25 100मध्ये इतकं कमी प्रमाण असतं. म्हणजे या ठिकाणी तसंच 140पेक्षा जास्त जे आहेत लोक, म्हणजे बुद्धिमान जे लोक आहेत त्यांचंसुद्धा 0.25पेक्षा कमी प्रमाण असतं. म्हणजे अत्यंत बुद्धिमान माणसाचं देखील समाजामध्ये प्रमाण फार कमी आहे आणि अत्यंत 25पेक्षा कमी असतील. बऱ्याच वेळा काय होतं, 25पेक्षा कमी ज्यांची बुद्धिमत्ता आहे
ते कदाचित अल्पायुषी देखील ठरतात, कारण त्यांना काही वेळेला आपल्या स्वतःची समस्या सांगता येत नाहीत आणि त्यामुळे कदाचित लवकर ते संपतात, असंही थोडंसं होतं. नंतर 0.75 वगैरे सगळं आपण म्हणलेलं आहे. आणि जे काही मग सामान्य जे आहेत की 60% जे आहेत, ही सामान्य जे लोक असतात ते 60%. तुम्ही आम्ही सर्वसामान्य माणसाची बुद्धिमत्ता ही मगाशी म्हणल्याप्रमाणे 100 बुद्धिमत्ता असते. साधारणपणे टीचिंग प्रोफेशनमध्ये म्हणा किंवा ज्याला आपण समजून देणारे जे लोक असतात, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात असतील, ते साधारणपणे 100च्या वरच त्यांचा बुद्धिगुणांक असावा लागतो. त्याशिवाय ते दुसऱ्याला समजून सांगणं त्यांना थोडंसं अवघड होतं. आपण असं मानतो की साधारणपणे 110 ते 119 मधले सगळे लोक असतात, तर ते शिक्षक म्हणा, प्राध्यापक म्हणा किंवा काही वेगळ्या क्षेत्रात असतात. किंवा 120 129 मधले जे काय असतील ते आणखी जरा चांगले प्राध्यापक म्हणा, चांगले इंजिनियर म्हणा, चांगले डॉक्टर असे गणले जातात. आणि 120 39 जे असतात ते अगदी समाजामध्ये बुद्धिमत्तेचे क्षेत्रात शास्त्रज्ञ असतील, विज्ञानात चांगले इंजिनियर असतील, डॉक्टर्स असतील, ते नामांकित अशा अर्थानं त्या क्षेत्रामध्ये म्हणून आपण ते होऊ शकतात, होतात असं मी म्हणणार नाही, कारण त्याचं कारण वेगळं आहे. कारण जीवनामध्ये यशस्वी होणं आणि बुद्धिमान असणं हे थोडासा फरक आहे, लक्षात घ्या. कारण त्याची आणखी काही फॅक्टर्स असतात अलीकडं, ज्याला आपण इमोशनल इन्फ्लुएन्स त्याला जोडतो. आणि म्हणून असं म्हणतो आपण की मन मात्र ही बुद्धिमान माणसं असतात, ही खरी राष्ट्राची संपत्ती असते आणि त्याची आपल्याला खूप काळजी करायची असते. आता तसंच हे जसं सांगितलं तसं बुद्धिमत्तेचा क्षय कसा होतो पहा, की वयाच्या 23-24 वर्षानंतर पहा गंमतीचा भाग, तर्कानुमान हळूहळू म्हणजे लॉजिकल थिंकिंग हे हळूहळू, मगाशी म्हणलं तुम्हाला 23-20 वर्षाला अगदी तुम्ही टॉपला असता, अत्यंत पीक तुमचा पिरियड असतो, पण हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि ते काय होतं की खरं म्हणजे तिथूनच आपण जो काही म्हणतो कर्व जो असतो तो खाली डिक्लाईन व्हायला लागतो. असा 33 वर्षानंतर शब्दार्थ, अवकाश संवेदन, शब्दोग क्षमता कमी होऊ लागतात. 45 वर्षानंतर संख्यात्मक क्षमता कमी होऊ लागते. आणि वयाच्या 60 वर्षानंतर या सर्व क्षमतांचा क्षय जाणवण्या इतपत झालेला असतो. आता काय होतं पहा की तुम्हाला असं नाही सर असं कसं होईल, तेव्हा 60 वर्षाला तर खूप माणसं अभ्यासू असतात, बुद्धिमान असतात. नाही, 60 वर्षाला ह्या क्षमता कमी झाल्या असतात. मग ही जी माणसं आहेत, ही माणसं ज्ञानी असतात, त्यांनी ज्ञान खूप घेतलेलं असतं, अनुभव असतो त्यांच्याकडं, हे बरोबर आहे. पण त्यांना आता शिकायचं जर असेल का एखादी गोष्ट, त्यांना जास्त वेळ लागतो, कारण त्यांच्या क्षमता कमी झालेल्या असतात. त्यांच्या क्षमता कमी झाल्या असतात. मग हे काय करतात पहा, हे लोक त्यांच्या अनुभवाच्या आधारानं ते जास्त वेळ देऊन अभ्यास करतील. म्हणजे उदाहरण मी सांगेन तुम्हाला, एकदा असं समजा माझं वय 70 आहे, म्हणजे मला काय होतं पहा, मी ज्या काळात समजा प्राध्यापक होतो त्यावेळेला मी एखादं लेक्चर घ्यायचं असेल तर मी समजा काही घरी अभ्यास केला असेल, पाठ केला असेल किंवा लक्षात ठेवला असेल, तर मी पटकन ते लेक्चर घेत होतो आणि माझ्या त्या गोष्टी सगळ्या लक्षात होत्या, आजही ते लक्षात राहतात. पण आज मला जर लेक्चर घ्यायचं असेल तर मला ते लेक्चर घेण्याची अधिकची तयारी करावी लागते. पूर्वी तेवढी तयारी करावी लागत नव्हती, आता त्यामुळे जास्त तयारी करावी लागते. हा त्यातला भाग आहे, कारण माझ्या क्षमता ह्या काही क्षमता कमी झाल्या. आणि म्हणून तर आपल्याकडे अशी एक साधारणपणे एक म्हण आहे की काय म्हणू आपण त्याला, 60 बुद्धी नाठी. म्हणजे त्याचा अर्थ असा की आता हळूहळू तुमची क्षमता कमी झालेली आहेत, त्यामुळे तुम्ही काही वेळा विस्मरण होतं माणसाला, आकडे लक्षात राहत नाहीत, साध्या गोष्टी लक्षात राहत नाही. हा सगळ्यात त्यातला पार्ट असतो, लक्षात घ्या. आणि मग या ठिकाणी हा जो आता काही वेळा असं वाटतं लोकांना की मग ही जे बुद्धिमत्ता जी काय, मग बुद्धिमत्ता आपल्याला वाढवता येते का? तर बुद्धिमत्ता आपल्याला वाढवता येत नाही. बुद्धिमत्ता फक्त विकास करता येतो, बुद्धिमत्तेला संधी देता येते आपल्याला, पण वाढवता येत नाही. मी समजा माझा बुद्धिगुणांक 120 आहे आणि मग आता मी खूप त्याला शिकवतो, ट्युशन लावतो आणि त्याचा आता बुद्धिगुणांक 140. तुम्ही शिकवणी लावून ज्ञान वाढवाल, पण शिकवणीमुळं बुद्धिगुणांक तुमचा वाढणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे हे काही ह्याच्या गोष्टी आहेत. आणि हा जो सगळा भाग आहे, तर ह्या बुद्धिमत्ता ह्या संकल्पना किंवा बुद्धिमत्ता हा जो काही घटक आहे, यांनी मानसशास्त्रामध्ये मगाशी म्हणल्याप्रमाणे खूपच मोठा धुमाकूळ घातला होता. अलीकडं मात्र बुद्धिमत्ते केवळ आणि बराच काळपर्यंत संपूर्ण जग, आपणच नाही, संपूर्ण जग बुद्धिमत्तेवर खूप विसंबून होतं. पण अलीकडच्या काळामध्ये मात्र आता बुद्धिमत्तेबरोबरच केवळ बुद्धिमत्तेवरच सगळ्या गोष्टी अवलंबून नाहीत. मग नंतर 1920 साली एक सामाजिक बुद्धिमत्ता नावाचा एक घटक आला. आणि आता अलीकडं तर इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे मध्ये असं एक संशोधन झालं की अमेरिकेमध्ये की जी माणसं अमेरिकेमध्ये जी टॉपला आहेत, ज्याला आपण काय त्यांच्या क्षेत्रामध्ये, मग कुणी
सिनेमातला नट असेल, कुणी उद्योगपती असेल, कुणी व्यापारी असेल, कुणी राजकारणाला नेता असेल, असे टॉपच्या नेत्यांची त्यांनी सर्वे घेतला आणि त्यांना विचारलं गेलं की तुम्ही ह्या टॉपला आलात तर याच्यामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेचा वाटा किती आहे. तर या लोकांनी जे काही ते ऑप्शन्स दिले होते, त्यांना 30 ऑप्शन दिले होते, तर पहिल्या 5 मध्ये देखील त्यांनी बुद्धिमत्तेचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे पहिल्या 5 मध्ये सुद्धा ते बुद्धिमत्ता नव्हते. म्हणजे हे मनुष्याला यश मिळण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्ताच लागते असं नाही. हे त्याचबरोबर मात्र मान्य करावं लागतं की यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता हा देखील एक महत्त्वाचा घटक असतो इतकंच. तर ह्या बुद्धिमत्तेचा आपण विचार करायचा आणि हा जो काही बुद्धिमत्तेचा घटक आहे किंवा ही जी काही संकल्पना आहे ही मूळ समजून घेतल्याशिवाय आपल्याला इतर बुद्धिमत्तेचा विचार करता येत नाही किंवा इतर क्षेत्राकडे जाता येत नाही. म्हणून आपण हा घटक आज अभ्यासलेला आहे. मला वाटतं आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.